नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मिलन चौकातील बिघडलेल्या वातावरणाला जबाबदार कोण? रात्रीची गर्दी, रस्त्यावरील वाहने व अतिक्रमणावर कठोर कारवाईची मागणी. पोलीस महापालिकेने संयुक्त उपाययोजना कराव्यात, सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक. जुना जालना परिसरातील मिलन चौक, रजा चौक, माळीपुरा, मुजाहिद खान चौक आणि बाजार चौकी परिसरात रात्रीच्या वेळी वाढणारी गर्दी, रस्त्यावर उभी राहणारी वाहने, अतिक्रमण आणि संशयास्पद हालचालीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याची चिंता सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांनी व्यक्त केली आहे. घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा त्या आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटले. पोलीस अधीक्षक सिंधू साहेब, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डीएसपी तसेच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण बिडवे यांच्या कामाचे कौतुक करत त्यांनी कदीम जालना परिसरातील परिस्थितीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. रस्त्यावरील वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न. मिलन चौक, रजा चौक, माळीपुरा परिसरात दुसऱ्या भागातील मोठ्या संख्येने नागरिक येऊन रात्री मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर उभी केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच या भागात रात्रंदिवस नागरिकांचा मोठा जमाव असलेला असतो. किरकोळ कारणावरून भांडण होतात. या भागात रुग्णालय, धार्मिक स्थळे तसेच विठ्ठल मंदिराकडे जाणारा मार्ग असल्याने नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे अनधिकृत गर्दी आणि रस्त्यावरील वाहने तातडीने हटवण्याची मागणी त्यांनी केली. काही दिवसापूर्वी किरकोळ वादातून चाकू, छुरीसारख्या हत्यारे बाहेर काढल्याच्या घटनेचा उल्लेख करत भविष्यात गंभीर गुन्हा घडण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाई करावी, असे सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत हॉटेल व्यवसाय सुरू असल्याचा आरोप. रात्री 10:30 वाजता चौक बंद करण्याचे आदेश असतानाही काही ठिकाणी त्यानंतर हॉटेल्स व व्यवसायी आस्थापना सुरू राहत असल्याचा आरोप त्यांनी केला. पोलीस गस्तीनंतर पुन्हा व्यवसाय सुरू होत असल्याचा त्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली. अतिक्रमणावर महापालिकेने कारवाई करावी. बाजार चौकी परिसरात पुन्हा अतिक्रमण वाढत असून काही हॉटेल्स व व्यवसायी आस्थापनांचे अतिक्रमण रस्त्यापर्यंत आले आहे. त्यामुळे वाहतुकीसोबतच नागरिकांच्या सुरक्षतेचाही प्रश्न निर्माण होत असल्याचं सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांनी सांगितलं. पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाने संयुक्तपणे अतिक्रमण, अनधिकृत गर्दी, रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे व्यवसाय आणि संशयास्पद हालचालीवर कारवाई करावी. याबाबत लवकरच पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदन देणार असल्याचं साद बिन मुबारक यांनी सांगितले. जालन्यात पुन्हा कोणताही खून किंवा गंभीर गुन्हा घडू नये. घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा घटना घडण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचं आहे. संवेदनशील चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवून नियमित गस्त करावी, अशी मागणी साद बिन मुबारक यांनी केली आहे. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.